असे भांडे पडलेले आहेत आणि हणीचे टिफिन पण आहेत. तर एवढा कंटाळा येतो ना मला गहू निवडायला. तर 5-6 किलो निवडले आणि थोडीशी घाण पण होती त्याच्यामध्ये. मग म्हटलं निवडून घ्यावं कारण की पीठ संपलेलं आहे. हॅलो, दिस इज माय मच्छर, बिग मच्छर. येस, मच्छरच असतात पोरं बरं का. हां, आणि मच्छर येते मच्छर. तर भांडे घासून घेते मी आता आणि भांडीच घासून घेते. होय, खिचडी बनवते बरं का, पनीर टाकून मस्त. हां, काय काय बोलला? आता पनीर टाकून बनवते तर काय सांगू मग. हां, जसं खाल्लंच नाही. आणि कढीपत्ता बघा, डुप्लिकेट. डुप्लिकेट कढीपत्ता आणतो आणि वास येतोय का? वास नाही येत त्या कढीपत्ताचा ना. चलो गाइस, आज बनाएंगे खिचड़ी. कंटाळा येत होता मला. 1 मिनिट. अरे मला वाटलं तुटलेला केस आहे का काय, नाही तर जाईल आपला कुकरमध्ये पडून. केसांची खिचडी बनून जाईल नाही तर. ते थोडंसं हे होऊ दे, हां, फ्राय होऊ दे थोडेसे. ठेव ना वरती. हे तेल असं कसं झालं ते पनीरचं मिक्स झालं ना त्याच्यात. वाईट थोडंसं फ्राय होऊ देते म्हणजे ना, नाही तर एकदम असं मिक्स होऊन जातं ते खिचडीमध्ये, म्हणून थोडंसं फ्राय होऊ देते.